नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, तलाठी भरतीची गुणवत्ता यादी आली तेव्हापासून जे आहे या तलाठी भरतीमध्ये काही गैरप्रकार जे आहे ते उघडकीस येत आहे आणि त्या गैरप्रकारला धरून जे आहे काही विरोधी पक्ष चे जे नेते आहेत आणि काही राजकीय जे समाजकंटक आहेत यांच्याकडून शासनावरती जे आहेत काही आरोप प्रत्यारोप तेथे होत आहेत। परंतु मित्रांनो, हा जो गैरप्रकार आहे हा काही प्रमाणात तिथे घडून आला असला तरी यामध्ये काही प्रामाणिक विद्यार्थ्यांचे जे आहे मरण होत आहे आणि या संबंधितच जे आहे या सर्व प्रकरणाला उत्तर राज्याचे महसूल मंत्र्यांनी बघा इथे दिलेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भातच अपडेट घेणार आहोत। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता की तलाठी भरती झाली तेव्हापासून जे आहे गुणवत्ता यादी आली तेव्हापासून काही अफवा उडत आहेत व या अफवावरती जे आहे राजकारण ते मोठ्या प्रमाणात येथे होत आहे आणि या सर्वांमध्ये राजकीय नेते जे आहेत ते त्यांची पोळी येथे भाजून घेत आहेत, परंतु नुकसान जे आहे विद्यार्थ्यांचं इथे होत आहे। तर ते कशा प्रकारे तर तुम्ही इथे बघू शकता। तर बघा काय आहे या सर्वांमध्ये शासनाची भूमिका हे सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत। तसेच बघा काही जणांचे खूप सारे प्रश्न आहेत की 200पेक्षा जास्त गुण कसे आणि त्यानंतर जे तलाठी भरतीमध्ये कॉफीचं प्रकरण नेमकं काय, तर इत्यादी सर्व बघा इथे सर्व आपण इथे बघणार आहोत। तर बघा, दरम्यान विरोधी पक्ष व राजकीय समाजकंटक यांच्या आरोपांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले आहेत व पदभरतीचे राजकारण थांबवा, अनेक प्रामाणिक विद्यार्थ्यांची निवड यामध्ये झालेली आहे असे त्यांनी सांगितले। बरोबर आहे मित्रांनो, यामध्ये सर्वांना माहिती आहे गैरप्रकार झाला असणार, पण कसा थोड्या प्रमाणात इथे झाला असणार, परंतु जे आहे यामध्ये खूप सारे प्रामाणिक विद्यार्थी आहेत, त्यांचं जर ही भरती जर रद्द झाली तर त्यांचं सुद्धा यामध्ये नुकसान होणार। त्यामुळे जे आहे पुढे बघा यांनी काय म्हटले, आणि जर कोणी दोषी असेल तर शासन योग्य ती कारवाई करेल हेही स्पष्ट केले व कोणी अफवा पसरत असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला। बरोबर आहे मित्रांनो, यामध्ये जे संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द न होता जे कोणी यामध्ये दोषी असतील, ज्यांनी कोणी हा गैरप्रकार घडवून आणला, त्यांच्यावर येथे कारवाई येथे व्हायला पाहिजे। तर बघा अशा प्रकारे त्यांनी त्यांची भूमिका इथे मांडली आणि त्यानंतर बघा 200पेक्षा जास्त गुण कसे हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे इथे प्रश्न होते मित्रांनो। तर तुम्ही इथे बघू शकता की देशभरात अनेक परीक्षा होत असतात, जसे की SSC CGL, केंद्रीय बँकिंग परीक्षा इत्यादी। त्यातील तुमच्या मूळ गुणांना जे आहे एक विशिष्ट अशा सूत्राने काठीण्य पातळीनुसार गुणांची वाढ घट होत असते। हे संपूर्ण सूत्र संगणकीकृत असल्याने एकदम योग्य पद्धतीने ही प्रक्रिया होत असते व अंतिमतः सामान्यीकृत केलेले गुण प्रसिद्ध होतात। या गोष्टी अनेकांना नवीन असल्याने समाजातील काही राजकीय घटकांनी अफवा पसरवणे यामध्ये सुरू केलेले आहे। तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे आहे या राजकीय जे नेते आहेत जे यामध्ये अशा अफवा फैलवतात त्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवायला नको, कारण की बघा यामध्ये जे नुकसान आहे ते तुमचंच आहे। कारण कुठला पण राजकीय पक्ष असो, विरोधी पक्ष असो, तो फक्त त्यांच्या तेथे पोळ्या भाजत असतो। तर बघा यामध्ये नेमकं हे कॉफीचं प्रकरण काय आहे, तर बघा तलाठी भरती सुरू असताना काही दोषी उमेदवार आढळून आले होते। तर हा मुद्दा उचलून धरत विरोधी पक्षनेत्यांनी संपूर्ण लोक काही लाख रुपये भरून निवड झाली आहे असे आरोप सुरू केले व प्रक्रियाच रद्द करावी असे आरोपसुद्धा त्यांनी केले। तर बघा त्यांची ही मागणी इथे योग्य नाही मित्रांनो, कारण यामध्ये खूप सारे प्रामाणिक विद्यार्थ्यांचं इथे मरण आहे। तर पहा अशा प्रकारे जी आहे संपूर्ण माहिती बघा इथे आपण बघितली आणि त्यानंतर सुद्धा तुम्ही इथे हे बघू शकता की जे काही नुकतीच गुणवत्ता यादी लावली तेव्हापासून जे राजकीय लोकांनी यामध्ये म्हणजे पदभरतीचे जे राजकारण आहे ते सुरू केलेले आहे, अफवा ते पसरू लागले आहेत व राज्यातील तब्बल 8 लाख विद्यार्थ्यांनी इथे खूप मोठ्या प्रमाणात जे आहे इथे भूमी अभिलेख विभागाने जे आहे अगदी म्हणजे काटेकोरपणे युद्ध पातळीवर सर्वांचे जे आहे इथे परीक्षा घेतलेली आहे मित्रांनो, हे पण तुम्हाला माहिती आहे। आणि पेसा प्रकरण प्रश्नांची सुधारित उत्तरे वगैरे मुळे दिरंगाई होत असल्याची विविध कारणे सांगितली जात होती, पण अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया इथे पार पडली आहे। म्हणून अनेक अफवा पसरून विरोधकांनी व राजकीय समित्यांनी पदभरतीचे जे राजकारण सुरू केले व सरकारवरती बेछूट आरोप सुरू केले, पण यादीत अनेक प्रामाणिक विद्यार्थी असल्याने शेवटी दिसून आले। दरम्यान अनेक सारख्या नावाचे विद्यार्थी शोधून एकाच कुटुंबातील असल्याचे जाहीर करून कुटुंब भ्रष्ट आहे अशा अफवा जे आहे पसरवल्या जात होत्या व एडिट केलेले गुण व नावे माध्यमातून जे आहे ते व्हायरल केली जात होती, पण अंतिमतः यामधून जे आहे काही निष्पन्न झालेले दिसत नाही। जे आहे मित्रांनो यामध्ये बघा अशा प्रकारे जे आहे प्रकार यामध्ये घडून येत आहेत हे भरती रद्द करण्यासाठी, परंतु विद्यार्थ्यांच्या ही बाब लक्षात येते महत्त्वाचं आहे। तर बघा आणि यावरती तुम्ही सध्या बघू शकता की स्थानिक पातळीवर जे तलाठी अनुपस्थित राज्यभरात जे आहे
तलाठीची अनेक पदे रिक्त आहेत, तर त्यामुळे एका तलाठीला 4 ते 5 गावाचा येथे कारभार येथे पाहावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर म्हणून बघा मित्रांनो, हा सर्व व्हिडिओ बनवण्याचा सार एकच की तुम्ही जे आहेत ह्या अशा जे काही विरोधी पक्ष आहेत किंवा राजकीय समाजकंटक आहेत त्यांच्याकडून परीक्षा रद्द करण्याची इथे मागणी होत आहे. परंतु तुम्ही यामध्ये सुद्धा हे लक्ष द्यायला हवं की काही प्रामाणिक विद्यार्थीसुद्धा यामध्ये आहेत की जे एक्झाम इथे पास करू शकले आहे. आणि यासंबंधितच रिपोर्ट जो आहे तलाठी भरती चे जे आधी आहे त्या विद्यार्थ्यांचा जो संपूर्ण रिपोर्ट आहे त्यावरती सुद्धा जे महसूल मंत्र्यांनी म्हणजे महसूल खाता यांनी जारी केलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांना जे आहे खूप म्हणजे चांगले मार्क्स आहेत त्यांनी या अगोदर पण MPSC वगैरे मधून चांगल्या पोस्ट ते मिळवल्या आहेत व त्यांचा येथे निकाल आलेला आहे. म्हणून सर्व काही आहे येथे फेक नाही मित्रांनो, काही अशा खऱ्या गोष्टीसुद्धा आहे त्यामध्ये. तर पहा, तर व्हिडिओ थांबूया येतेच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तर बघा, तुम्ही जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर हे जॉईन करून घ्या. आपण टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा अपडेट देत असतो. धन्यवाद.